श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते। तर बघा, आजचा विषय खूप महत्त्वाचा आणि तो म्हणजेच काय तर आपल्या घरामध्ये एखादी व्यक्ती जी असते ती घाबरत असते, डिप्रेशनमध्ये असेल, तिला झोप न येणे, बेचैनीसारखं वाटत असणे किंवा वाईट शक्ती ज्या असतात त्या वाईट शक्तींना घाबरणे किंवा आपल्याच घरामध्ये आपल्याला अस्वस्थ वाटणे, अशा गोष्टी जर घडत असतील, आपला मुलगा असू द्या, मुलगी, नवरा, बायको, सासू सासरे, कुणीही असू द्या, जेव्हा या गोष्टी म्हणजे भीती वाटणे, नकारात्मकता एखाद्यात जास्त असणे, चिडचिड करणे, अशा गोष्टी जर असतील तर ह्या गोष्टी कमी होण्यासाठी आपण कोणता असा उपाय करावा? बरेचसे उपाय असतात, पण त्यापैकी एक छोटासा उपाय सांगेल, त्याला 1 रुपया सुद्धा तुम्हाला लागणार नाही असा उपाय सांगेल। आता मी इथे 1 रुपया का सांगत आहे तर अशा व्यक्ती माझ्या नजरेत आहेत की त्या व्यक्तींनी कुणीतरी सांगितलं म्हणून त्यांनी ब्रेसलेट परिधान केलेलं आहे आणि ते ब्रेसलेट जे असतात आपण परिधान करत असतो, ज्यांची परिस्थिती असेल तो नक्कीच घेऊ शकतात, त्याबद्दल विषय नाही। पण ज्या व्यक्तींजवळ पैसा नाही अशा व्यक्तींनी काय करावं, आणि त्यासाठीच आज मी हा व्हिडिओ बनवणार आहे। कारण बघा, ज्यांच्याजवळ पैसा असतो तो घेत असतं, पण सर्वप्रथम तुम्हाला सांगेल, महाराजांच्या मार्गात आल्यानंतर महाराज सोबत असताना अशा गोष्टींची आपल्याला गरज नसावी आणि पैसा देण्यापेक्षा आपण सेवा केलेली कधीही चांगली असते। सेवा करून आपलं मन प्रसन्न होतं, आपलं घर शुद्ध होत असतं, आपला आत्मा शुद्ध होत असतो। म्हणून महाराजांच्या मार्गात आल्यानंतर कुठलेही मंत्र, स्तोत्र किंवा अशा काही वस्तू वापराव्यात की जे म्हणजे आपल्याला त्या घेतल्यानंतर महाराज सतत आपल्या सोबत राहतील, आणि म्हणून या सेवा आपल्याला करायच्या असतात। आणि एक अशी छोटीशी काडी आपण नेहमी आपल्या जवळ जर ठेवली तर नक्कीच आपल्याला या गोष्टीपासून आराम मिळत असतो आणि बऱ्याच पद्धतीने फरक बघायला मिळतो। तर बघा, एक समजा पैसावाला व्यक्ती राहिलो, ब्रेसलेट त्यांनी आणले, 2500ला एक ब्रेसलेट पडलं त्यांना, तर घरातील प्रत्येक व्यक्तीच्या हातात ब्रेसलेट आहे। आता घरात जर समजा आपण 4 लोक असतील तर 10,000 रुपये, आणि 10,000 रुपये जर म्हटले एवढे आपले सर्वसाधारण लोकांना हे परवडणारे नाहीत। म्हणून तुम्हाला सांगेल, या गोष्टी तुमच्याजवळ पैसा असेल तर नक्कीच तुम्ही घेऊ शकता, त्याबद्दल इश्यू नाही। पण अशा गोष्टी करण्यापेक्षा तुम्हाला साधा आणि सोपा उपाय 1 रुपया खर्च न करता मी सांगणार आहे। तर तो म्हणजेच काय बघा, तुम्हाला औदुंबर वृक्ष जे आहे, औदुंबर वृक्षाची काडी आपल्याला आणायची आहे। आता इथे औदुंबर वृक्ष का सांगत आहे, कारण आपले दत्तात्रेय महाराज जे आहेत, भगवान श्री दत्तात्रेयांचं जे काही गुण रूप असतं ते औदुंबर वृक्षामध्ये असतं, नेहमी त्यांचा वास राहत असतो। म्हणून औदुंबर वृक्षाची काडी आपल्याला आणायची आहे। आता काडी जी आणतो ती छोटी मोठी कोणती आणा, फक्त तुम्हाला सांगेल तोडू नका। औदुंबर वृक्षाकडे आपण केंद्रात जातो किंवा कुठलाही वृक्ष असू द्या, जे औदुंबर वृक्ष असतात, प्रत्येक वृक्षामध्ये, प्रत्येक झाडामध्ये दत्त महाराजांचा वास असतो। असं नाही की ते केंद्रात झाड नाही म्हणून त्याच्यात वास नसेल, नाही, प्रत्येक औदुंबर वृक्षाच्या मध्ये दत्त महाराजांचा वास असतो। म्हणून आपण खाली पडलेली जी काडी असेल ती आपल्याला घ्यायची आहे, तिथे प्रार्थना करावी, औदुंबर वृक्षाखाली आपण जावं, तिथे नमस्कार करावा, तिथे आपल्या मनातील भावना आपण सांगाव्या, तुम्ही कशासाठी घेत आहेत, आणि त्यांचा कृपा आशीर्वाद मिळावा असं त्यांना प्रार्थना करून ती काडी आपल्या घरी आपण आणायची आहे। आणल्यानंतर तुम्हाला ती काडी स्वच्छ अशी धुवून घ्यावी, आणि धुवून ती जी काडी असते ती दुधाने पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे। मंत्र म्हणता आले तुम्हाला तर शक्य झालं तर नक्कीच तुम्ही 11 वेळा किंवा 21 वेळा भगवान श्री दत्तात्रेयांचा मंत्र जो आहे नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये तुम्हाला मिळून जाईल, ओम श्री राम दत्तात्रेय नमः, हा, किंवा स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र 1 माळ जप करा, काडी हातात घेऊन ती मंत्रून घ्या, आणि ती काडी जी असते ती आपल्याजवळ सतत ठेवा। जी व्यक्ती घाबरत असेल त्या व्यक्तीजवळ एखादी पिवळा कापड घ्या त्यामध्ये, किंवा एखादी छोटी कॅरी बॅग असेल त्यामध्ये, अशा ठिकाणी त्यांच्या पर्समध्ये मावेल, अगदी एवढी जरी काडी तुम्ही त्यांच्याजवळ ठेवली तरीही चालेल, त्यांच्या पर्समध्ये राहील किंवा त्यांच्याजवळ नेहमी राहील अशा वस्तूजवळ ती ठेवायची आहे। म्हणजे त्यांचं जे डिप्रेशन असतं किंवा या गोष्टी कमी होतात, घाबरतात कमी, निगेटिव्ह एनर्जी जी असते ती कमी होते, त्यांचा ओरा हा चांगला बनत असतो, ठीक आहे। म्हणून ही काडी सतत ठेवू शकतात। नजर लागणे सुद्धा होतं मुलांना, तर त्यामुळे सुद्धा आपण त्यांच्याजवळ ठेवू शकतो। आता लहान मुलं असतील किंवा बरेच लोकांना जर परिधान म्हणजे स्वतःजवळ ठेवण्यासाठी तर एखादी ताबीज मिळतात बघा, छोटी ताबीज मिळतात, तर ताबीजमध्ये सुद्धा तुम्ही छोटीशी काडी टाकून त्या ताबीज बंद करून आपण लाल धागा असतो तर लाल धाग्यामध्ये गळ्यात बांधू शकतात, कुठेही तुम्ही हाताला बांधू शकतात किंवा गळ्याला बांधू शकतात। अशा पद्धतीने
तुम्ही बांधू शकतात. आता महिला असतात त्यांना सुद्धा नजरबाधा होत असते, त्यामुळे महिलांनी सुद्धा पर्समध्ये आपल्या ठेवली सुद्धा चालेल. तुम्ही कामावर जात आहेत किंवा गळ्यात बांधली, या पद्धतीने करू शकतात. आता बघा, इथे आपल्याला या औदुंबर वृक्षाच्या काडीसोबत अजून एक गोष्ट करायची आहे, आणि ती म्हणजेच काय, जो व्यक्ती घाबरत असेल त्या व्यक्तीला, लहान मुलं असू द्या किंवा मोठे असू द्या, तर आपल्याला दररोज पाणी एका ग्लासमध्ये घ्यायचं आहे. पाणी घेऊन, आता तारक मंत्राचा तीर्थ आपण करतच असतो, पण अशा काही मंत्र स्तोत्र असतात की त्या स्तोत्रांनी खूप जास्त पद्धतीने वाईट ज्या गोष्टी असतात, वाईट शक्तीचं, त्यापासून सावधान आपण होत असतो. आणि त्या म्हणजेच कोणत्या बघा, रामरक्षा. रामरक्षा जे असतं ते मुलांचं चिडचिडपणा जे असतं ते कमी होत असतं. प्रभू रामांसारखं त्यांचा मऊ आणि छान स्वभाव होत असतो, म्हणून रामरक्षा हे एक वेळा म्हणावं. त्यानंतर मारुती स्तोत्र एक वेळा म्हणावं, आणि कालभैरव अष्टक जे असतं ते एक वेळा म्हणावं. पाणी घ्यायचं आहे, ते पाण्यावर हात ठेवून आपल्याला हे तिघी स्तोत्र जे आहेत ते म्हणायचे आहेत. हे पाणी त्या आपल्या मुलाला किंवा मिस्टरांना, बायको असेल, म्हणजे आपण स्वतःसाठी सुद्धा बनवू शकतो. अशा पद्धतीने आपल्या मुलांसाठी तुम्ही ही सेवा करू शकता. दररोज न चुकता तुम्ही केव्हाही करा, सकाळी करा, संध्याकाळी करा, केव्हाही करा ही सेवा. हे 3 स्तोत्र म्हणून आपल्याला मुलांना हे पाणी द्या. ते मुलं जे असतात ते घाबरत नाही, किंवा कुठल्याही गोष्टीला, नकारात्मक गोष्टी जर मुलं म्हणत असतील किंवा करत असतील, तर या पद्धतीने तुम्ही पाणी बनवून त्यांना द्यायचं आहे. आणि ती काडी असेल ती सतत त्यांच्यासोबत ठेवायची. ताबीजमध्ये बंद करून सुद्धा ठेवू शकतात. 1 रुपया खर्च न करता आपल्याला घरच्या घरी याचा इलाज करता येतो. नक्कीच तुम्ही या पद्धतीने करून बघा, स्व अनुभव घेऊन बघा. या काडीमध्ये खूप जास्त पद्धतीने पॉवर जी असते ना, खूप जास्त असते. आता महिला म्हणतील की मासिक धर्म आला ताई, तर मी जर माझ्याजवळ ठेवू का? आपल्या पर्समध्ये जिथे आपला हात लागणार नाही अशा ठिकाणी ठेवा. आणि अजून सांगेल, जर तुम्हाला शंका वाटत आहे मनामध्ये, तर तुम्ही ती काडी 4 दिवस जवळ ठेवू नका. तुम्ही म्हणजे असं काही असेल, तुम्हाला तारीख माहिती असते तर आपण काढून ठेवायची आहे. गळ्यात जर बांधलेली असेल किंवा मग पर्समध्ये असेल तर काढून ठेवा. 4 दिवसानंतर 5व्या दिवशी तुम्ही परिधान करा. आणि दर पौर्णिमेला बघा, ती काडी जी असते, तुम्हाला वाटत आहे तर दर पौर्णिमेला काडी जी असते ते स्वच्छ आपण दुधाने, पाण्याने स्वच्छ धुवून घ्या, आणि पुसून, स्वच्छ पुसून वगैरे मग ती आपण वापरू शकतो. खराब झाली तर वाहत्या पाण्यात विसर्जन करा. नंतर दुसरी काडीचा परत आपण वापर करू शकतो. यासाठी कोणता वार वगैरे असतो का? तर नाही, कुठलाही वार वगैरे नाही. गुरुवार आपला गुरूंचा वार असतो, त्या दिवशी तुम्ही केला हा उपाय तरीसुद्धा चालेल. तर 1 रुपया खर्च न करता आपण ही सेवा करून बघा आणि स्वतः अनुभव घेऊन बघा. दत्त महाराजांची सेवा आहे, नक्कीच या सेवेचा अनुभव तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही. चला मग, सांगितलेली सेवा जी ती महाराजांच्या, दत्त महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते. नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद.